आपल्या सर्वांच्या या महाराष्ट्राची लाडकी नवलाईन मुंबई पासून पणजी पर्यंतच्या कोकण हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज ग्रुप ग्रामपंचायत चांजे सरपंच आणि सदस्य असा आयोजित केलेला महोत्सव करंजामध्ये आयोजित केलेला आहे आणि खूप सारे 2-3 दिवस हा महोत्सव चालू होता. पण का आपल्याला जायला भेटल्यानंतर आज लास्टचा दिवस आहे, तर आज आपण जाणार आहोत आणि खूप सारे सेलिब्रिटीज येऊन गेलेले आहेत आणि खूप सारा महोत्सव खूप भरलेला आहे आणि कोलीगीत नाट्य आणि खूप सारे असे लकी ड्रॉ पैठणी वगैरे आहेत. तर चला, आज वेळ ना वाया घालवता आपण जाऊया आणि एक्सप्लोर करूया महोत्सव. तर भेटूया आता पुढे. तर गाईज, इथे बघू शकता तुम्ही खूप असं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे चांजे ग्रामपंचायत महोत्सवमध्ये. आणि इकडे बघा चूल आहे, जाल आहे, लाकडं आहे, जाता आहे आणि खूप सुंदर म्हणजे असं जुन्या काळातलं डेकोरेशन दिसते आपल्याला बघायला. आणि त्याच्यानंतर एक या साईडला आपले स्टॉल आहेत आपल्याला खाण्यासाठी फिरण्यासाठी. माझा भाऊ भेटलाय राजदीप जरत. तर राजदीप, काय आणखी 2 दिवस तू इथे शूट मध्ये होतास, कसा प्रतिसाद आहे आणि कसा काय महोत्सव कशा प्रकारे पार पडलेला आहे? चांजा महोत्सव 2025 हा प्रथमच आपल्या गावात झालेला आहे, आयोजित केलेला आहे ग्रुप ग्रामपंचायत चांद्यातर्फे. आणि लोकांचा प्रतिसाद तुम्ही बघू शकता. पाठी 3 दिवस भारी कार्यक्रम झाले. पहिल्या दिवशी नलिनी काकू आणि आपल्या सर्वांचा लाडका कप्पल आला होता. काल ऑर्केस्ट्रा होता, डोंबिवलीवरनं मागवला होता. आणि आज आपल्या ज्या महिला बचत गट आहेत त्यांचा पारंपरिक डान्स होणार आहे. 7-8 जणांचा बचत गटांचा पारंपरिक डान्स होणार आहे. आणि आता जे ज्येष्ठ आहेत सर्वजण परत आणि आपल्या ग्रामपंचायतच्या आधीमध्ये महिला बचत गट आहेत त्यांचा सत्कार इथं आता होत आहेत. माझ्या पाठीमागे त्यांना घेतलंच, त्यांना म्हणजे चेक वाटतायत, चेक हातात दिले, त्यांना चेक वाटतायत. आणि चांजा गौरव पुरस्कार याने सर्वांना मान केला जातो इथं. आणि तुझे आता हे स्टॉल आहे, हा, ते स्टॉल मध्ये गेलतास का नाही गेलतास? आता सध्या नाही गेलो, पण 2 दिवस कंटिन्यू त्याच्या शूट मध्ये आहे. आपले म्हणजे ज्या महिला आहेत त्यांना त्यांच्या हाताची चव कोणाला भेटणार असं मी बोलू शकते. जबरदस्त वाटते. आणि वहिनींचे पण एवढ्या रेसिपीज बनवतात, पण मला कधी जेवायला बोलवला नाही. कधीतरी श्वेता बोलव भाऊजीला. आणि खास भार्गवीचे पण आभारी म्हणते. भार्गवीनी आम्हाला कुपन दिलं आणि भाचीचं काहीतरी काम आज झालेलं आहे. अरे भाचीच माझी उपसरपंचाची पोर आहे. आणि आपला कार्यक्रम आता किती वाजता चालू होणार आहे तरी? आपला कार्यक्रम आता सुरू होईल. म्हणजे सन्मान झाले ना तर लगेच सुरू होईल कार्यक्रम. चला भेटू आता कार्यक्रमामध्ये. नक्कीच नक्कीच. बघा, अवनीताई आलेले आहेत आपल्या उरण नगरीत.
परंतु एक उच्च शिक्षित असून MSc ही डिग्री घेऊन सुद्धा अजूनही माझ्या भाषेची डिग्री सोडली नाही. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद करूया. पहिल्या दिवशी गोविंदबाई नलिनीताई, तर दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांच्या या महाराष्ट्राची लाडकी नवलारीण मुंबई पासून पणजी पर्यंतच्या कोकण किनारपट्टी ताळामाळाच्या गर्दझाडीत वसलेला समाज, ज्याला कोळी आगरी म्हटलं जातोय, या आगरी कोळी कराडी परंपरेतील नवलारणीचा आजही बाच्या भाषेतून जिवंत आहे. सर्व महिलांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. अवनीताई पाटील या ठिकाणी अगदी उपस्थित आहे आणि थेट मंचावरती आपण आमंत्रित करतोय त्यांना. प्लीज चला या. अवनीताईंना या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय ते खास तुमच्या मनोरंजनासाठी. आणि आज अवनीताईंच्या उपस्थितीत आजचा हा कार्यक्रम संपन्न होईल. मला वाटतंय ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य या ठिकाणी येतील. आपण 2025 हा पहिल्या पर्वातील फेस्टिवल असेल पप्पू सर, आणि फर्स्ट इम्प्रेशन काय टाकलाय उरणमध्ये अलोट गर्दी असणारा महोत्सव म्हणून सांजे महोत्सवची वर्णी लागली. तुमच्या पश्चिम विभागातून माझ्या उरणच्या पूर्व विभागातील प्रत्येक तरुण आणि तरुणींच्या मनात या सांजे विभागाने एक आगळा वेगळा नाव निर्माण केलाय. त्याच्यासाठी उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. पहिल्या प्रभावातच अजय म्हात्रे यांनी मन जिंकले आणि खर तर तमाम रसिक प्रेक्षकांसाठी 3 दिवसाची पर्वणी ग्रुप ग्रामपंचायत सांजे, खर तर यांच्या सागर किनारा महिला प्रभाग संघाकडून सांजे महोत्सव साकारला जातो. आणि त्यात पहिल्या अगदी सांगू का, या नवलारीण बैला मी कैक वेळा ऐकलंय, पाहिलंय आणि त्याच्यानंतर आज सांजेमध्ये प्रत्यक्ष आपल्या स्वतःच्या भेटीसाठी आलेल्या अनेक कलाकारांमधून एक कलाकार. सर्वांनी हात मोकळे करायचे आणि मनापासून जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. सगळ्यांना नमस्कार. हात जोराला सांग ना त्यांना. हात जोडा सगळ्यांनी. नमस्कार कसा करतात आपल्याकडे. हा नमस्कार. कोरोना काळात सेकंड वगैरे संपला हो खपला. अख्ख्या विश्वात सर्वजण लांबूनच दुरूनच नमस्कार करायला लागले. सांजेकडून सर्वांनी नमस्कार करायचा नवलारीण ताईंसाठी. खरं आता म्हणजे आपला पहिले जो होता ना, पहिले नमस्कारच करायचे. आता यो हाय हॅलो आले. या ना भाषा समजतं ना, माझी समजतं ना. का वेगळ्या भाषेत बोलू चालतं का? जेवली नसाल मला माहित, पण तरी पण जोरान बोला. मी फक्त अर्धा पाऊण तास असेल, बरोबर ना. भाषा टिकवली पाहिजे बाय, नाही तर तुम्हाला कसं झालंय. आता तू गुजराती घालू राहिली म्हणजे गुजराती बोलत का कशी? आई बाई नाही केम छो, वडापाव खाऊ छो, काय काय बोलतात ते काय. फुल उल्लू दादा. बाहेरची लोक येताना आपली भाषा शिकवताना आपल्याला समजवी नाही, आपल्याला कवा शेंड्या लावतात. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यात पहिले आपली भाषा टिकवा, नाहीतर पुढच्या पिढीला तुम्हाला असं वाटतं बाजूवालीने इंग्लिश मिडियमला पोराला टाकला तर मी पण इंग्लिश मिडियम मध्ये. मग आपल्याला काही नसला येत तरी आपण त्याला टकता चांगली गोष्ट, पण काय करायचा, शिक्षणासोबत त्याला आपली संस्कृती पण टिकवा, म्हणजे त्याला आपली भाषा पण शिकवा. नाही तर पुढे असं काही वर्ष येतील तुमची भाषा खपाल. आगरी कोली कराडी मराठी माणसा क होती ना, ती लोकांना सांगायला लागल. कारण आता या फॅशन मी मेकअप नाही केले हो, माझा ओरिजिनल चेहरा या सगळे मेकअप केले. आणि मग अशा मेकअप केलेल्या आया नुसतं शुद्ध, किती शुद्ध बोलणार, किती नामा असं होतं आपल्या पोरांच्या समोर शुद्ध बोलत, त्यांना काय तुम्ही आपली भाषा सांगाल, बरोबर नाही. विषय पटल्यावर माना हलवाच्या, भले इथं लाइटिंग तरी तुम्ही सगळी मला चांगली दिसता, माना हलवा. पटत ना पटत का? कसला भारी लावून तिला ही आपली वलक. आता आपल्या टिकल्या झाल्या छोट्या, काही विषय नाही. आता माझी बिन टिकली छोटीच आहे, दुसऱ्यांना बोलून काय करणार. पण फॅशन घ्यायचा, पण जुन्याला सोबत घेऊन चालायचा. नाही तर धवला दादानी सांगलाच, धवला म्हणजे आपल्या आगरी कोली आदिवासी कुंभी कराडी मराठी तसा अनेक असा जयभीम समाज पण तिथं गायला जाणारा मंत्रगीत होता. पण आता कसा झाले, आपण सगळी शिकलो सवारलो ना. आताच्या पोरींना असं वाटतं 50,000चा मेकअपचा क्लास लावला तर 2 तासात तिला एका नवरीचं 20,000 15,000च्या पुढेच कमवते बिचारी. मग ते कसा विचार करतो दादा, 2 तासात 15,000 20,000 भेटतात, 3 दिवसात 5,000 कला कामाला जाऊ. पण सगळ्यांना विनंती आहे, भले पैसे घ्या नका घ्या तो तुमचा वाद. पोरींना पण सांगताव, जेवढा मेकअपला मनाव घेताना तेवढा धवल्याला बी मनाव घ्या. कारण आपलं ब्राह्मण सपला, धवलारीण म्हणजे आपली ब्राह्मण, आपल्या समाजामध्ये ब्राह्मण म्हणून काम करतं.
मग तिला जर कापवली तर मग आता मला असं वाटतं इथं सगळं पाळणं लावलं, तिथं आपली मराठी माणसं आहेत का पाळण्याला? तीच आहेत ना 50 रुपये शीट. मी तोंडावर बोलतो, मागं नाही बोलत, कोणी काही बी बोलू दे. तो त्यांचा तो कमवासाठी, त्यांना लाज नाही, बिलकुल बिंदास करतात. पण आपल्याला असं वाटतं कोणच्या मांडवान गेल्यावर किती शुद्ध बोलणार किती नाही. अरे 2 आगऱ्यांचं लग्न असल्यावर 2 कोली आगरी एकत्र असल्यावर तुम्हाला शुद्ध भाषेची काय गरज आहे? आपली भाषा आपण ना कोण टिकवतील? बाहेरची लोक ना, मी नेहमी सांगतो बाहेरची लोक सगळा करतात. उद्या सकाळ आगरी समाज म्हणजे प्रत्येक गोष्टीत, कोली समाज प्रत्येक गोष्टीत मज्जा करणारा समाज दादा. ना मग बाहेरची लोक तुमचा धौला शिकतील ना, मग तुम्ही त्यांना फोन करून बोलवाल, आओ हमारे घर में शादी है, धौला गाना है, फिर तुम लोग काय को फक्त मेकअप करून सांगाला का मी आगरी आव, मी कोली आव? संस्कृती नुसत्या टाल्या ना वाजवायच्या, मनावर बी घ्यायचा. मी मजाक मध्ये बी चांगला काहीतरी सांगत असतो, त्याला मनावर घ्या. जवऱ्या मेकअप आर्टिस्ट तयार होतात, जवऱ्या डिझायनर तयार होतात ना, गावातून 2-3 तरी वाटू दे का आपला दौलारी तरी बनू दे. तुमचा मान वलवाय, कारण दौला म्हणजे आपली संस्कृती, आपला ब्राह्मण म्हणून काम करणारी. कोणाच्या लग्नात दौला गाणं म्हणजे तुम्हाला लय पुण्याचा काम. लक्ष द्यावं ना, बाहेरची लोक 50 रुपये शीट. सांगू का ताई, रस्त्यावरती उतरून काम करणारा सरपंच म्हणून आज दादा चांजेच्या प्रत्येकाच्या मनात बसलेला सरपंच म्हणून अजय दादाची ओळख आहे. परवाची गोष्ट एक सांगतोय, रायगड जिल्हा परिषद मला वाटतोय फिशरीज या मराठी शाळेचा जन्म शताब्दी महोत्सवी वर्ष संपन्न झाला. त्या शताब्दी महोत्सव वर्षाचा एवढा मोठा थाट असताना सुद्धा रस्त्यात काहीतरी पाईपलाईनचं काम होतं. या व्यक्तीनं शाळेचा कार्यक्रम सोडून दिला आणि रस्त्यावरती त्या अगदी समोरच्या पाईपलाईनच्या कामात व्यस्त राहिला आणि म्हणून तुमच्या मनात घर करून आहे. अगदी मी ज्यांचा उल्लेख करेन, आजही समाजासाठी या चांजेसाठी पारदर्शक, स्वच्छ, निपक्षपाती काम करणारा सरपंच म्हणून अजय दादा म्हात्रे यांची ओळख आहे. त्यांच्यासाठी टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. तशी मला गर्दी बघितल्यावर समजला सगळ्यांचा प्रेम आहे ना. जिथं प्रेम नसतं तिथं उपस्थिती कमी असतं ना. जवरी पण नेत्यात, जसा दादांनी सांगितलं दादांच्या बद्दल असाच करीत जा दादा. पहिले आपल्या समाजाला, आपल्या गावाला पुरण आहे, आपल्या लोकांसाठी काम करा. आपल्या लोकांच्या मनात बसली का तुम्ही बाजूच्यांच्या बसलीच म्हणून समजा. हा, काय नाव आहे तुमचं? हा, गौरी गोरी दिसत, मला नकाची बिसर नाही. मी नी तापून हो मगाशी खोटा खोटा बोलत होतो. दूध माये ग दूध माये, दूध माये ग दूध माये, त्या दुधावर विली प्रियंका नवरी, त्या दुधावर विली प्रियंका नवरी. नांदयाती अजय घरी आली, नांदयाती अजय घरी आली, गालीत होती ग तुलसीला पाणी, गालीत होती ग तुलसीला पाणी. दूरून देखीली तिच्या सासूनी, दूरून देखीली तिच्या सासूनी, सुन माझी भक्तीची गराणी. पहिले सुनाशी तुळशीला पाणी घालायच्या, आता कणाला पाणी घालताना दादा मोबाईलला, रील्सला. सकाळ कवरे असताना सगळे ना पट्टन आहे की विषय. हा, बिंदास असा असल्याने ना तुम्ही पण कंजूस पण असं. मी एक गोष्ट तुमची नोट केली, तुमची आई जेव्हा गायला आली तेव्हा टाल्या वाजवल्या ना, मग आई दवला गात होती, मग मी काय पिवला गात होतो. धन्यवाद. गौराई
हा सन्मान राजचं नाही, राजच्या कर्तृत्वाचा आहे. आपल्याला आवडला असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद राजसाठी द्यायचा आहे. दिनेशजी पवार आमचे पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनस्वी स्वागत आहे. हॅलो. भरपूर विचार केला होता, आज हे बोलीन ते बोलीन, इकडे आल्यावर सगळं विसरलो मी. आणि हा महोत्सव चांजा महोत्सव 2025 प्रथमच आपल्या इकडे झालाय. तो तुम्हाला कसा वाटला त्या मला अख्ख्या करंजा गावाचा आवाज इथं पाहिजे. कसा वाटला चांजा महोत्सव 2025? यो माझ्या कर्जाचा आवाज नाही आहे. मी दुसरीकडे जाते ना दंबर आवाज येते, पण आपल्या कर्जाचा आवाज मला वाटते नाही आवडले त्यांना, म्हणजे 26 ला विचार करायला लागेल. परत एकदा कसा वाटला चांजा महोत्सव 2025? हा माझा कर्जाचा आवाज आहे. मी बरेच फेस्टिवल बघतोय दादा, आणि पहिल्यांदाच असा प्रतिसाद आपल्याला भेटला म्हणजे आपण जाम गोष्टी आपण कमवलेल्या त्या ठिकाणी. आणि सर्वात पहिले मी बघा, मी माझं सर्वांना माहिती आहे, मी एकदा माईक घेतला किंवा फोन चालू केला का एकदा बोलायला लागलो का कंटिन्यू बोलत बसते. आपल्याला वेळेची कमतरता आहे, सॉरी. मी एक मला 5 मिनिटं द्या, सगळ्या सॉंगला 8 मिनिटं दिलीत, मला 5 मिनिटं द्या. मी एका सेकंदात सर्व काय म्हणजे 5 मिनिटं सर्व काय सांगतो. त्यांच्या 2 शब्दात हा सोल्याचा उल्लेख करणं सोपा नाही आहे. सर्वात पहिले ग्रुप ग्रामपंचायत चांदेचे आभार, आणि नंतर जी त्यांचे उपसरपंच सर्व सदस्य त्यांचे खूप खूप आभार, आणि नंतर जे सेवा करत आहेत सर्व करिश्मा नेहा सर्व जे वेलोवेली इकडे आहेत उभे आहेत आणि कंटिन्यू ट्रॉफ्या घेतात लास्ट पर्यंत शेवटपर्यंत आहेत इकडं, आणि त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद आहे. म्हणजे हा सोला जो कम्प्लीट झालेला आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला सर्व काही दिसून येते. काय सण 26, 27 आता कंटिन्यू चालत राहणार आहे. आणि मी वैसाव सर्व ट्रॉम्बे कोलीवाड्याचे फेस्टिवलला जातो, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद जो असते तो आपल्याकडे पण बघायला भेटलाय. आणि एक यात्रेसारखाच माहोल आपल्या करंजा गावात मला बघायला भेटलेला आहे. आणि कसलीच कमी नसणार आहे. आपल्याला येणाऱ्या काळात आपण भरपूर प्रगती करणार होतो. त्याच्यात काय मला शब्द आठवत नाही, मला बोलतो पण नाही, एवढा बोललो तरी मी असंच बोलेन, त्याच्यात काही शंका नाही. ओके, पप्पूदांनी कंटिन्यू केलं. आणि या ठिकाणी एक चेहरा लपलेला आहे कायम, जो इकडे तिकडे फिरत आहे, तो आहे पप्पू दादा. पप्पू दादाच्या हातूनच मी ट्रॉफी घेणार आहे, कारण का पप्पू दादा मला तू लागशील आणि हाय ना ट्रॉफी भेटेल. आणि जे माझे सर्व युट्यूबर्स मित्र आहेत त्यांना मी इकडे बोलवीन, कारण का दादा 3 दिवस कंटिन्यू इथं 6 वाजता रात्री 1 वाजता घरी जातात आणि एडिट करून कधी टाकतात काय करतात मला पण माहिती नाही. माझ्या आधी टाकली काय कोणी, तर त्यांना माझ्यासोबत मी बोलेन. त्यांच्या मुलं दादा बॅनरिंग वर्क करतो ना, बॅनरिंग फक्त त्या परिसरापर्यंतच पोहोचते. जे युट्यूब रील्स व्हायरल होतात ना ते अख्खे म्हणजे महाराष्ट्रात बोलू शकतात, जग प्रसिद्ध होते. तर मला त्यांचे ते सोबत असताना सगळ्यांची नावं घेऊ, ठीक आहे, समोरच आहेत माझी फॅमिली. तुम्हाला कोपऱ्यात कोण नाही भेटणार, सगळी स्टेजच्या समोरच भेटतील. आणि त्यांना मी बोलवलं मला नको व्हिडिओ, मला तुम्ही माझ्या सत्याला सोबत पाहिजे. चांजा गौरव पुरस्कार मिळणं म्हणजे माझं भाग्यच आहे. आणि पहिल्या वर्षीचा मानकरी मी मानकरी नाही म्हणजे भेटलाय मला, तर त्याचा मला डबल अभिमान आहे. तुम्ही सर्व याची शोभा वाढवण्यासाठी मला या, माझे पप्पा कुठे असतील त्याही या, हर्षिका. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर माझे पहिले सबस्क्रायबर होते जातात, आता वेळ नाही घेतला माझ्यासाठी थोडा वेळ, कारण त्यासाठी 3 दिवस 6 वाजून 1 वाजेपर्यंत फील्ड मध्ये मला थोडा बोलत आहे. आणि हा क्षण माझ्या जीवनात कधी येईल मला गॅरंटी नाही, पण थोडा वेळ माझी 40 50 मिनिटाचा तुम्ही व्हिडिओ बघताय तर माझा 4 मिनिटाचं भाषण तुम्ही ऐका. फास्ट बोलून देतो काय पण. तर मला फक्त काय बोलायचं माहितीये, मला या ठिकाणी भरपूर लोकांना आठवण करायचं आहे, पण प्रत्येकाला आठवण करण्यात शक्य होत नाही. सो माझे पहिले सबस्क्रायबर भावेश नापवा, जोगेंद्र आणि करण नंदा यांना मी आठवतो. आणि नंतर माझी सर्व भावंड, आणि नंतर येतोय ते म्हणजे करंजाच्या पोरी राडा गँगनी काय बोलतात त्याला पहिला मान सन्मान केला. आणि पहिली 500ची नोट जी मला कोण दिली असेल ती होती राडा गँग. हाय कुठं राडा गँग याच बाजूला. ते देखील तुम्ही इथं आले स्टेजवर ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही, तुमच्यामुळे हे सर्व शक्य आहे. अजून जेवढी नावं घेईन तेवढी कमी आहेत. आणि ज्या महिला आहेत, काल मला ट्रॉफी दिली नाही, मला काल म्हणजे सन्मान चिन्ह दिलं नाही, तर पप्पू दादा जवळ विचारला सर्वांनी का राजदीपला का नाही तू आहेस ना. पप्पू दादाला विचारला काय ट्रॉफी का नाही राजला दिली. तिथं कोपऱ्यावर सर्व म्हणजे जे मेन आहेत आपल्या सागरी किनाऱ्याच्या सदस्य त्यांना बोलवला, राजला काय ट्रॉफी दिली.
तर काहीतरी मोठा होणार होता, त्यामुळे काल मला ट्रॉफी दिली नाही असं मी बोलू शकते. आणि माझे 2 शब्द नाही काय असं नंतर काय बनवलं मला काय समजत नाही, मी जे बोलले ते बोललोय. तर